श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 3 मार्चला आहे खगराज चंद्रग्रहण. तसेच याच दिवशी धुलीवंदन आणि पौर्णिमा देखील आहे. फाल्गुन पौर्णिमा या दिवशी असणार आहे. आता हे खगराज चंद्रग्रहण आपल्या भारतात दिसणार असल्यामुळे आपल्याला या चंद्रग्रहणाबाबतीत काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. मग हे चंद्रग्रहण नक्की कुठे कुठे दिसणार आहे, तसेच याचा सूतक काळ काय आहे, कोणते नियम पाळावे. गर्भवती महिलांनी नियम पाळायचेच आहे, पण जे काही लहान मुले असतील, वृद्ध माणसे असतील, तर त्यांनी कोणत्या नियमांचे पालन करावे. तसेच आपल्याला कोणत्याही नकारात्मक ऊर्जेचा सामना करावा लागू नये यासाठी काय करावे. आणि आता गर्भवती महिला म्हटलं की चंद्रग्रहण आहे, मग आपण तेवढ्या वेळेत जेवण करत नाही किंवा अगदी इतर काही कामे आहे तर ती करत नाही. मग अशा वेळेस काय करावे, काय करू नये, याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि त्याची सावली चंद्रावर पडते, तेव्हा चंद्रग्रहण होते. चंद्र पूर्ण सावलीत लाल दिसतो, ज्याला ब्लड मून म्हणतात. धार्मिक श्रद्धा याला शुभ किंवा अशुभ मानत असली तरी विज्ञान याला केवळ नैसर्गिक घटना मानते. पण आता काही गोष्टींच्या नियमांचे पालन करणे देखील आपल्याला अत्यंत गरजेचे आहे. हे खगराज चंद्रग्रहण असेल ज्यामध्ये चंद्र आकाशात लाल रंग दिसेल, याला ब्लड मून असंही म्हणतात. हे ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक बेटे आणि उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतही पाहिले जाऊ शकते. त्याचवेळी भारतातील सर्व शहरांची चंद्रोदयाची वेळ थोडी वेगळी आहे, ज्यामुळे ती वेगवेगळ्या वेळी देखील पाहिली जाऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये शहरानुसार चंद्रग्रहणाची वेळ जाणून घेऊया. चंद्रग्रहणाची सावली 3 मार्च रोजी राहणार आहे. भारतात सूतक कालावधी हा सकाळी 6:20 सुरू होईल आणि ग्रहणाचा शेवट संध्याकाळी 6:47 होईल. तर आता ज्या पण गर्भवती महिला आहेत तर त्यांना सूतक काळ पाळणे देखील गरजेचे असते. पण आता या काळामध्ये देखील कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी करू नये ते देखील आपण बघूया. 3 मार्च रोजी दुपारी 3:20 चंद्रग्रहण सुरू होईल आणि ते संध्याकाळी 6:47 संपेल. खगराज चंद्रग्रहण संध्याकाळी 4 वाजता सुरू होईल. हा तो काळ आहे जेव्हा चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत असतो. भारतात हे चंद्रग्रहण 6:22 चालेल. वास्तविक ग्रहण 6:47 संपते. त्यामुळे भारतीय प्रेक्षक सुमारे 25 मिनिटे हा कार्यक्रम बघू शकतात. हे लक्षात ठेवा की वेगवेगळ्या शहरांमध्ये चंद्रोदयाची वेळ किंचित बदलू शकते, ज्यामुळे दृश्याच्या कालावधीत किरकोळ फरक होऊ शकतो. उदाहरणार्थ दिल्लीत सुमारे 6:22 चंद्रग्रहण होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार सूतक काळ चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सुरू होतो. या आधारावर सूतक कालावधी 3 मार्चला सकाळी 6:20 सुरू होईल. तर सूतक काळात शुभ कार्य करण्यास पूर्णपणे मनाई आहे. या काळात मूर्तींना हात लावणे आणि खाणेपिणेही टाळले जाते. सूतक काळात केस कापणे किंवा नखे कापणेही मनाई आहे. पण आता आपण एवढ्या वेळ जेवण तर थांबवू शकत नाही. मग अशा वेळेस काय करावं, तर जो काही ग्रहणाचा वेळ आहे, म्हणजे जो मुख्य वेळ आहे, तर तो मुख्य वेळ आपल्याला पाळायचा आहे. भारतीय वेळेनुसार चंद्रग्रहण दुपारी 3:20 सुरू होईल आणि संध्याकाळी 6:47 राहील. हे ग्रहण एकूण 3 तास 27 मिनिटे असेल. तर हे जे काही एकूण 3 तास 27 मिनिटं आहे, तर या काळामध्ये आपल्याला ग्रहण हे आवर्जून पाळायचंच आहे. विशेषतः ज्या पण गर्भवती महिला आहे, तसेच जे पण लहान मुले आहे, जे पण वृद्ध माणसे आहे, तसेच जे पण आजारी व्यक्ती असतील, तर या व्यक्तीने एकूण 3 तास 27 मिनिटे हे आवर्जून ग्रहण पाळायचंच आहे. आता वृद्ध माणसांचं म्हणायचं झालं तर ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव देखील होत असतो आणि तो आजारी व्यक्तींवरती, लहान मुलांवरती, गर्भवती महिलांवरती लवकर होत असतो. त्यामुळे आपण त्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचं आहे. आता यामध्ये कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये जर लहान मुले असतील तर त्या लहान मुलांना या काळामध्ये घराच्या बाहेर जाऊ देऊ नका. तुम्ही या वेळेमध्ये घरामध्येच राहा. तसेच चंद्रग्रहण बघण्याचा प्रयत्न देखील करू नका. अगदी ज्या व्यक्ती पूर्णपणे ओके आहे
तर अशा व्यक्ती चंद्रग्रहण बघू शकता. पण इतर ज्या काही व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तींनी चंद्रग्रहण चुकूनही बघायचं नाही. या चंद्रग्रहणाच्या काळामध्ये आपण नखे कापू नये, तसेच केस देखील कापू नये. विशेषतः ज्या पण गर्भवती महिला असतील तर त्यांनी चाकू आणि सुरीचा वापर देखील आपण करायचा नाही. आता या गोष्टी अगदी पहिल्यापासून घडत आलेल्या आहे आणि पहिल्यापासून आपली आजी देखील आपल्याला नेहमी सांगायची. त्यामुळे आता अगदी आपला विश्वास नसला तरी पण काही गोष्टींचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. काही गोष्टी घडून गेल्या तर आपण काहीही करू शकत नाही. त्यापेक्षा त्या गोष्टी घडण्याच्या अगोदर आपण पालन केलं तर उत्तमच राहील. आता गर्भवती महिला आहे तर त्यांनी या काळामध्ये मग अगदी जेवण देखील करायचं नाही का? तर असंही काही नाही. तुम्हाला जेवण करायचं आहे, कारण की तुमच्या पोटामध्ये एक बाळ देखील आहे आणि तुम्ही एवढ्या वेळ उपाशी देखील राहू शकत नाही. अगदी काही महिला तर सूतक काळ देखील पाळत असतात. आता हा सूतक काळ अगदी सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होतो तर संध्याकाळी 6 पर्यंत आहे. मग एवढ्या वेळ आपण अगदी न पाणी पिता किंवा वॉशरूमला न जाता राहू शकत नाही. त्यामुळे अगदी तुम्ही या काळामध्ये अगदी पाणी पिलं किंवा जेवण केलं तरी पण चालेल, पण त्याचे देखील काही नियम आहे. काही नियमांचे आपण पालन करायचं आहे. आता जेव्हा पण चंद्रग्रहण सुरू होणार आहे, मग आता आपल्याला माहीत आहे की 3 मार्चला चंद्रग्रहण सुरू होणार आहे. तर 3 मार्चला सकाळी म्हणजे सूतक काळच्या अगोदर जे काही आपण हंडा भरून ठेवतो किंवा माठ भरून ठेवतो, जे काही पिण्यासाठी तुम्ही पाणी ठेवत असाल किंवा एखादी बॉटल वापरत असाल तर त्यामध्ये तुळशीचं पान हे आवर्जून टाकायचं आहे. कारण की तुळशीचं पान टाकल्यामुळे आपल्याला कोणत्याही नकारात्मक ऊर्जेचा सामना करावा लागत नाही. आपली आजी देखील नेहमी जेव्हा ग्रहण असायचं तेव्हा अगदी पिठामध्ये बाजरीचं पीठ असेल किंवा इतर काही भाज्या असतील किंवा पाणी असेल तर त्यामध्ये तुळशीचं पान आवर्जून टाकून ठेवायचे. आपण देखील तसंच करायचं आहे. अगदी तुम्हाला जे काही तुम्ही जेवण करणार आहात दिवसभरामध्ये, मग अगदी भाजी पोळी असेल किंवा राईस असेल तर त्यामध्ये आपण एक तुळशीपत्र आवर्जून टाकून ठेवायचं आहे. याची आपण काळजी घ्यायची आहे. अगदी गव्हाचं पीठ असेल, बाजरीचं पीठ असेल तर त्यामध्ये देखील आपण तुळशीपत्र हे टाकायचं आहे. तुळशीपत्र हे टाकल्यामुळे नकारात्मकता ही नाहीशी होते. तसेच आपल्या देवघरामध्ये देखील एक तुळशीपत्र आवर्जून आपण ठेवायचं आहे. तुळशीपत्र हे भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये तुळशीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशीचं पान टाकलं तर सर्व गोष्टी पवित्र होतात. जेव्हा पण एखादा विशेष कार्यक्रम असतो तेव्हा देखील आपण तुळशीपत्रांचा वापर हा करतच असतो. तर आपण जेव्हा पण चंद्रग्रहण सुरू होणार आहे त्याच्या अगोदर सर्व वस्तूंमध्ये तुम्ही तुळशीपत्र आवर्जून टाकायचं आहे. अगदी त्या दिवशी तुम्ही आंघोळ जरी करत असाल तर त्यामध्ये देखील तुळशीपत्र हे आवर्जून टाकावं. त्याचसोबत आपल्याला आणखीन देखील काही कामे करायची आहे. तर घरामध्ये चंद्रग्रहणाच्या अगोदर गोमूत्र हे आवर्जून शिंपडायचं आहे. गोमूत्र शिंपडावं. तसेच गोमूत्र जर तुमच्याकडे नसेल तर पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये हे पाणी शिंपडावं. यामुळे देखील नकारात्मकता ही नाहीशी होते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. या गोष्टीची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि जेव्हा पण चंद्रग्रहण संपेल, मग आता 3 मार्चला संध्याकाळी 6:47 चंद्रग्रहण संपणार आहे. तर चंद्रग्रहण संपल्यानंतर देखील पहिल्यांदा आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडावं किंवा हळदीचं पाणी आपण शिंपडायचं आहे. तसेच गर्भवती महिला आहे तर त्या गर्भवती महिलांनी आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामे आहे तर ती कामे तुम्ही करू शकता. तसेच लहान मुले असतील, वृद्ध माणसे असतील, आजारी व्यक्ती असतील तर त्यांनी देखील या नियमांचे पालन करायचं आहे. आपण देखील घराबाहेर जायचं नाही. तसेच आपण ज्या काही वस्तू वापरणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला तुळशीपत्र हे आवर्जून टाकून ठेवायचं आहे आणि नंतरच त्या वस्तू आपण ग्रहण करायच्या आहे. आता या दिवशी पौर्णिमा देखील आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी या टाळल्या जातात. तर या दिवशी देखील आपण त्यांचे पालन करायचे आहे. तर या दिवशी दही चुकूनही खाऊ नये. या दिवशी दही जर खाल्लं तर धनहानी होण्याची दाट शक्यता असते. आता पौर्णिमा म्हटलं की माता लक्ष्मीसाठी या दिवशी आवर्जून खीर ही बनवली जाते. आता खीर बनवली तर चालेल, पण आपण या दिवशी दही चुकूनही खायचं नाही. तुम्ही अगदी खीर ग्रहण करू शकता, पण दही आपण टाळायचं आहे.
तसेच मांसाहार देखील पूर्णपणे वर्ज्य करावा. अगोदरचा जो दिवस आहे त्या दिवशी देखील मांसाहार करायचा नाही. तसेच जो चंद्रग्रहणाचा दिवस आहे 3 मार्च त्या दिवशी देखील आपण मांसाहार करू नये. मांसाहार पूर्णपणे टाळावा. तसेच कांदा लसूण देखील वर्ज्य करायचा आहे. कांदा लसूण देखील तामसिक आहारामध्ये मोडला जातो. तसेच अशा काही भाज्या आहे की ज्या भाज्या आपण या दिवशी चुकूनही बनवायच्या नाही. तर त्यामध्ये मुळ्याची भाजी असेल तर ती बनवायची नाही आणि कोबीची भाजी आणि वांग या 3 भाज्या आपण या पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही बनवू नये. तुम्ही इतर कोणताही सात्विक अन्न ग्रहण करू शकता, पण या 3 भाज्या आपल्याला टाळायच्या आहे. तसेच अमावस्या म्हटलं की काही ठिकाणी तांत्रिक क्रिया केल्या जातात. तसेच हे चंद्रग्रहण असतं. ज्या दिवशी ग्रहण असतं त्या दिवशी देखील वातावरणामध्ये नकारात्मकता पसरलेली असते आणि या काळामध्ये देखील तांत्रिक क्रिया या केल्या जातात. तर आता आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की ते फक्त तोंडावरती गोड गोड बोलत असतात, पण त्यांच्या मनामध्ये वाईट कटुपणाही असतेच, पण ते आपल्याला कळून येत नाही. आपण चांगले आहोत म्हणून आपल्याला प्रत्येक व्यक्ती ही चांगलीच वाटत असते. तर आता या दिवशी आपल्याला जर कोणी सफेद रंगाचा काही पदार्थ खायला दिला, सफेद रंगाची बर्फी असेल, सफेद रंगाचा पेढा असेल, तर तो चुकूनही ग्रहण करायचा नाही. विशेषतः तुमच्या घरामध्ये लहान मुलांना ही गोष्ट सांगून ठेवायची आहे, कारण की लहान मुलांना कोणी काही खायला दिलं तर ते लवकर घेत असतात. तर आपण चुकूनही या दिवशी कोणी सफेद रंगाचा पदार्थ खायला दिला तर घ्यायचा नाही. अगदी तुमची खूपच जवळची व्यक्ती असेल तर अशा वेळेस तुम्ही घेऊ शकता, पण शक्यतो तरी आपण टाळायचाच आहे. आता या दिवशी आपण आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही. तर त्यामध्ये पहिली वस्तू आहे तर ते म्हणजे धने. धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाची समजले जातात. जेव्हा धनत्रयोदशी असते आपण तेव्हा धन्याची देखील पूजा आवर्जून करत असतो. त्यामुळे या दिवशी आपण धने कुणालाही देऊ नये. त्यानंतरची दुसरी वस्तू आहे तर ती म्हणजे मीठ. मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं. जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा मीठ देखील माता लक्ष्मी सोबत आलं होतं. त्यामुळे या दिवशी जर आपल्याकडे कोणी मीठ मागितलं तर मीठ देखील चुकूनही कोणाला देऊ नये. तसेच दही देखील आपण या दिवशी कुणाला द्यायचं नाही. आपण जसे अमावस्येच्या दिवशी नियम पाळत असतो तशाच पद्धतीने आपण या दिवशी नियम पाळायचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी काळ्या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करू नये, कारण की काळ्या रंगाकडे नकारात्मकता ही जास्त प्रमाणामध्ये खेचली जाते. मग तुम्ही इतर रंगाचे वस्त्र परिधान करू शकता, पिवळ्या, लाल, हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता, पण फक्त आपल्याला काळा रंग वर्ज्य करायचा आहे. अगदी घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांनी देखील काळ्या रंगाचे कपडे हे चुकूनही परिधान करायचे नाही. तसेच या काळामध्ये आपल्याला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आपण आवर्जून करायची आहे, मंत्र जप करायचा आहे. विशेष म्हणजे तुम्ही या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण आवर्जून करायचं आहे. विष्णू सहस्रनाममध्ये भगवान विष्णूंच्या 1000 नावांचा उल्लेख आहे. तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल, पण या दिवशी विष्णू सहस्रनामचं पठण करावं. त्याचसोबत आपण या दिवशी चंद्रग्रहणाची कथा देखील ऐकायची आहे. यामुळे देखील आपल्याला भगवान विष्णू, माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. या काळामध्ये आपल्याला जेवढं पण जप करता येईल, जेवढे पण धार्मिक पुस्तकं वाचता येतील तर तेवढी पुस्तकं तुम्ही नक्कीच वाचू शकता. फक्त जे काही नियम आहे तर त्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.